देवलाल भाऊ, अरे देवलाल भाऊ. अरे गंठन काय म्हणता? हा देवलाल भाऊ, तुम्हाला घरकुल गिरकुल भेटले की नाही बा? काचं काय रे बा गंठन, गरीबाला घरकुल भेटते बाबा. त्या सरपंचा घरी जाऊ जाऊ माझ्या चपला झिंजले का. पण तो सरपंच देऊनच नाही राहिला बा मला घरकुल. तुमचं घरकुल आलाच नाही मग? नाही ना बा, काचं काही घरकुल आणि फरकुल रे बा, आपलं नावच नाही यादीत. बरं बरं, तुम्ही काही टेन्शन घेऊ नका. तुम्हाला घरकुल आणून द्यायची जबाबदारी नाही. तुम्हाला तुमचं नाव नाही यादीत. बरं आणतो मी तुम्हाला तुमच्यासाठी घरकुल. हा तुम्ही घरकुल आणून देता का? आम्हाला घर देता का? घर हो रे बाबू जगन हो. पाय रे बा गंठन, पाय बा गरीबाचं काही होत असेल तर पाय बा. आता कसं मी तर त्या सरपंचाजवळ जाऊ जाऊ थकलो गड्या. तो काय आपलं घरकुलात नाव टाकत नाही, काही नाही बाबा. आणि आपल्याजवळ कसं द्यायला पैसे नाहीत ना बाबा, म्हणून आपलं नाव नाही घेतो. आपण गरीब लोक, आपली काय वरची ओळख आहे. देवलाल भाऊ तुम्ही काही टेन्शन घेऊ नका ना. तुम्हाला घरकुल आलं म्हणजे आलं, 100% घरकुल येईन तुम्हाला. हा फक्त मला आता जाऊ द्या फक्त तुम्ही. बरं बरं पाय मग. हा आलोच मी आलोच. काय सरपंच गरीबाला घरकुल देत नाही. मला आता गावात कोण कोणाचे घरकुल येईल नाहीत गरीबाचे ते पाहू दे पहिले. हा सारेचं नाव लिहून घेऊ दे, मला प्रत्यक्ष पाहू दे, त्याला विचारू दे, आणि मग काढतो सरपंचाची खोटी खोडी. हा कसा घरकुल देत नाही का बाबा? आपल्याला घरकुल भेटेन का आता? या पागलाचं गंठ्याचं काय खरं आहे रे. कोण ऐकते बे याच्यामधलं? कायचं काही घरकुल फरकुल भेटणार रे बाबू. गरीबाला कोणी ओळखत नाही, तुला सांगतो. माणसाजवळ पैसा पाहिजे, पैसा असला की सारे तमाशे होतात, ताल होतात. म्हणून म्हणतो मी तुला शिक. चांगली शाळा शिक. शाळेत शिकलं की नोकरीवर लागते माणूस, पैसा येते, 4 लोक ओळखतात. आपल्याला कोणी ओळखत नाही बाबू. हा बाबा, आता चांगली शाळा शिकतो मी. बोडे बा, रघु बोडे बा, अरे बाहेर या हो. काय म्हणतो रे बाबू गंठन? काय बोडे बा, तुम्हाला काय घरकुल मरकुल भेटत नाही का? कायचं काय रे बा आपल्याला घरकुल फरकुल. एखाद्या पंचायत समिती ग्रामपंचायतच्या हेलपाटी घेऊ घेऊ थंडागार झालो बा. म्हातारा झालो पण मला घरकुल नाही भेटलं बा. सरपंचाला भेटायला लागत होतं आपल्या गावच्या, त्याला सांगा लागत होतं बा मला घरकुल नाही की काही. कायचं काय रे बा, तो सरपंचच का जाते ती घरकुल फरकुल मले. तिच्या घरी जाऊ जाऊ बस बापा. काय बापा भेटून देतो करते, हो हो करते तो. पहिली लिस्ट दुसरी लिस्ट असं सांगते, पण कायचं काही घरकुल भेटणार बा मले. चाटाच मारतात ते सारे. काही नाही आपले गरीब आहे, कोण न्याय देते रे बा. हा बोडे बा, गरीबाचं जगच नाही म्हणा हे. पण तू काल विचारून राहिला मुली, एवढ्या काल झिलप्या झाडून राहिला. घरकुल आहे की नाही, भेटलो की नाही, नाही की नाही, दिलं की नाही, आलं की नाही. अरे असं विचारून राहिलो मी. म्हटलं बा चला बुड्या, आता कसं घरकुल यादी लागली नाही आपल्या गावाची, म्हटलं बुड्या नाव आलं की नाही बा विचारा बुड्याले, असं त्याच्यासाठी विचारलं मी. मला काय करावं लागते बाजार काय होते. काय विचारतो बा, आमच्या जखमीवर मीठ चोपड तर बाबा. घरकुला यादी लागली की आमचं मन हिजरते, आपल्याला भेटीन घर. पण काच काही भाऊ, घर फर भेटणं आपल्याला. आपल्या तकदीरातच घर नाही भाऊ, याच्यातच मरला गेलं आपल्याला माती घरात. हा काही जखमीवर मीठ नाही टाकत बाबा बुडे बा तुमच्या. चाललो बा मी. काय बापा जाय. या बुड्याचं मातीचं घर आहे, पण या बुड्याले अजून घरकुल नाही. वरून कागद टाकेला, पाणी भदभद गळते घरात. कौलाचं घर आहे. सांगा कसे लोक आहेत गावात लुच्चे. हा सरपंच पुराच लुच्चे. याले पहिले गच्च्या मारा लागतात. चालेल सरपंचाचं पहिले चाल सायालो. हा आणायला घोडं तडीसा. घंट्या घोन चौकशा करून गेला. जाऊ दे, पागल आहे हा. ह्याच काय खरं आहे रे. काही विचारत राहते कोणाला बी. पागल बा पाकू. जाऊ दे बा. सरपंच सरपंच ऐकी नाही, 6 ग्रामपंचायत मध्ये काय झपला एखादा असा आवाज देत नाही. हा बेजाव रद्दी व्हायला ऐदी खटारा. थांबतो यावेळेस मीच राहतो उभा, निवडणुकीला रे उभाच नाही करत, कोणाचेच काम करत नाही ना. ऐदी खटारा खाऊ खाऊ ढोर होऊन राहिला. पान कसा वाढला ढेरपोटे. सरपंच ऐकू येते की नाही? इकडे बाहेर या. अरे आला रे ढेरपोटे. हा काय म्हणतो बा गंटन? काय काय आवडलं तू आता? काय झालं काय? कोण तोंड वाचून राहिला आठी ग्रामपंचायत जो? चला बरं मा बरोबर चला, गावात जा लागते आपल्याला चक्कर मारायला. तुम्हाला काही 2-4 गोष्टी दाखवणार मला गावामध्ये. चला बरं चला. नाही आता सध्या रिकामपण नाही गावात फिरायले. मग जाऊ आपण कधीतरी. मला ग्रामपंचायतचे कामात थोडीशे सह्या मारण्यात, बिलं काढण्यात. मग येतो तू लागलं असतं. सरपंच ते सयान फयान ते काय मास्टर फास्टर गेलं चुल्यात ते न सांगू मला काय आता. मुकड्यान गावात चला. सरपंच काय झाले हो तुम्ही? पहिले गावाचं काम, गावात पाहणी करा पहिले. चला माझ्यासोबत चला तुम्ही. अरे बा इकडे बिलिंगचं काम अर्जंट आहे ना. अरे ते रोल टाकले, त्याचे बिल आहेत ना बाबा, त्याच्यावर सह्या द्यावं लागतात ना. थांब ना तू जरासा. उद्या परवा पाहतो मी, येतो तुझ्यासोबत गावात.
बिलिंगचं काम आहे की मलाईचं काम आहे ना मग. हा रोड टाकले नाल्या. हा मला 10% 15% असतील ना त्याच्यामध्ये. हा आता त्या सह्या मारल्याशिवाय बिलं काढल्याशिवाय तुम्ही थोडी येणार आहे इकडे. मलाही भेटणार आहे. माझ्यासोबत आले तर काय फक्त लोकांच्या शिया खायचा. बरोबर आहे तुमचं. हा ते मला त्या सडेल बिलाचं काही सांगायचं नाही. असं आहे टमुक आहे टमुक आहे. चला लवकर मुगड्यान माल बरोबर चला. पागल तर जास्त ठसून गाजून राहिला सायला. मी काही घेणं ना देणं घंटे. पागल मा इकडे अर्जंट काम राहिलं सायचं. 10%चं काम आहे. धन एवढा शिल्लक नको चालून तू फालतू घेणं देणार आहे. हा समजा तुमचं झंड फैले का तुला चालला मार मोठा हे करत 10% आणि 15% कोणत्या खाल्ले रे मी. हा बाबू आपल्या ना भ्रष्टाचार हे नाही आहे ढब्बा नाही आहे. असे निवडून देतात थोडी वाटते गावातले लोक मले. हे सारं माहित आहे मले काय तुमच्या ढब्बा आहे की नाही आहे तर. लोकांकडे दुकानची उधारी असते खपाखप. तुम्ही मागसान म्हणून लोक तुम्हाला शिक्के मारतात आणि तुम्हाला कोण शिक्के मारायला बसलं. ह्या गावाले भार राजा जमीनले भार तुमचा. ढेरी चालली मोठी होत. 10 लक्ष ना 10 लक्ष वावर घर बस. ग्रामपंचायत रोड बिलं खायला पाहिजे फक्त तुम्हाला. गोळ्या जास्त शिल्लक चालणार घेणं देणं अगो म्हणा. तुझ्या काही आहे काय सांग मला काय आहे तुझ्या काही अटकला काय कुठे काही. देऊ काय आता करून. माया काही अटकलं नाही फटकलं नाही. माया काही अटकत नाही तुमच्या बाई. फक्त गावात चाला तुम्ही. गावाची पाहणी करा का माया अर्जवड. सांगून राहिलं मी नाही तर मग व्हिडिओचं जाईन तिकडे जाईन मग. तुम्हाला सांगतो मी बेकार करा मग तुम्हाला माहिती कसं आपलं. याचं भिरोड काढा ना तर मॅट करीन राहीन बिल बाजूले याच पालन किरत. हा चाल बाप्पा चाल दाखव काय आहे तो गावात चाल. चला चला. ग्रामपंचायत मध्ये बसल्यानं लोकांच्या समस्या नसतात सुटत. गावात फिरा लागते विचारा लागते झोपडीत जाऊन भाऊले कसं काय काय पाहिजे तुम्हाला. बिलं काढणं माहिती झालं का सरपंच. सह्या मार ठोकल्या म्हणजे गावाचा कारभार असते मुखी असते सरपंच. तुम्ही तर ढेलपोटे नसतं खुर्चीवर बसायला पाहिजे. पाकल तर पाकळले का मॅट. आता काही बोलता येत नाही. जाऊ द्या आता आपण सरपंच 2 मोळे मानले त्याच्या. अरे भाऊ भादर भादर नको चाल मुकड्या. सरपंच इकडे आण तुम्ही इकडे आण. हे पानं काय आहे पा तुमच्या डोळ्यानं पानं उघड्या. लाजा वाटल्या पाहिजे तुम्हाला. सरपंच तुम्हाला लाज कशी वाटत नाही हो. गरीबाला घरं द्या की श्रीमंत येईल जा. 10 एकरावाल्याला घरं देऊन राहिले. हा माणूस झोपल्यात राहून राहिला. या माणसा घरा कवलात. काही वाटते की तुम्हाला जनाची मनाची लाज. अरे बा गंठन देतो मी यायले घरकुल देतो ना. थांब शांत ठेवून अजून यादी लागेल राहिली ना आपली दुसरी. यादीचं फॅदीचं काय सांगून राहिले हो आम्हाला. गरीबाला पहिले घरकुल भेटलं पाहिजे पहिल्या यादीत. दुसरी यादी लागते तिसरी यादी लागते. पाहिजेत काही 2-4 हजार पाहिजेत का तुम्हाला खायले. अरे पा मला खाली पैसे पाहिजेत रे बा. पैसे नाही पाहिजे बाबा. देतो मी देवलालले घरकुल देतो. कारण देवलाल तुला म्हटलं की मी मागे घरकुल देतो म्हणून. पा सरपंच तुम्ही तर 5 वर्ष झाली मला म्हणून राहिले आता देतो घरकुल मग देतो घरकुल. ही यादी राहिली ते राहिली मागची राहिली पुढची राहिली. काच काय घरकुल देऊन राहिले बाबा तुम्ही मला. गरीबाच्या जीवावर सरपंच झाले राजा तुम्ही. त्या गरीबाच्या घराच्या कौलने बदलून राहिले. कुळात राहून राहिला तो. जर जनाची मनाची लाज वाटली पाहिजे. मतदान घेतो ना आपण जर 5 वर्षाले. कोणाला घरकुल द्यायची तर अक्कल पाहिजे की नाही. बापा गंठन देतो ना बापा घरकुल देतो ना. बस यादीत नाव आलं की पहिले यालीच देतो मी. पहिला चक मग हाताने टाकतो मी याचा. तू टेन्शन न घेऊ ना. काही गंठन काही देत नाही ते सरपंच. फक्त नाव आलेच आहे. नुसतं थुक्याल थुकायचा गोड गोड बोलते हा माणूस. देतो घर. मला काही देत नाही घरकुल हा माणूस. घरकुल सरपंच देणार नाही. सरपंच बापाला द्या लागेल घरकुल. काय नाही देणार सरपंच. चला सरपंच अजून गावात चाला ना. अजून तुम्हाला दाखवायचं राहिलं ना कसं आहे. चला चला लवकर. पागल साऱ्या गावात पिटायला वाटतं भाऊ मला. अरे हो बा मला काल नाही तर मला माहित आहे कोणाला घरकुल नाही कोणाला काय तर सारं माहित आहे मला. तू काय मला फिरू नको घेणं देणं. नाही फुकाचं खाऊ वजन जास्त वाढलं तुमचं. बोकेच झाले तुम्ही ग्रामपंचायत मध्ये बसू. जर जिरवानी लागणार का. गरीबा घरी दारी फिरत जा. फक्त का मतदाना अगतीच जाता. हातपाय हालाले पायाला गेले. आता कसं आता मी फिरत जाण जरा. कोणाला घरकुल आहे कोणाला नाही आहे ते पाहत तमाशा कसा आहे चाला ना. बरोबर बा येतो बोल नको जास्त. चला पुढे चला. मी येतो रे बा. तुम्ही नको येऊ देवलाल भाऊ. तुम्ही भागनाव घेवायच्या म्हणजे मी पाहतो काय तर. बरोबर सरपंच चला. हा ना बा चाल ना. अरे बाबा हा पागल लागला रे बा मागू. आता बंद का फिरू वाटतं भाऊ मला.
सरपंच पाह पाह, हा बुडा म्हातारा झालेला आहे, अजून या बुड्याला घरकुल नाही भेटलं. कौलाचं घर आहे, मातीचं घर आहे, ढबढब गळून राहिलं वरून, पानं कागद टाकेला आणि घरावर. हा भदभद गळते हो ते घर. सांगा ना काय परिस्थिती आहे पावसाळ्यात त्या माणसाची. त्याला घरकुल नाही देऊन राहिले तुम्ही. काऊन नाही लाज वाटत हो तुम्हाला? अरे बाबा घंटे डबल काय आला रे बाबा, सरपंच करून आला मादारी. बाबा घंटन काय झालं रे बा, सरपंचाला कोण आणलं मादारी? लुच्च्या सरपंच झाले काय? काऊन आणलं? हे घर दाखवायला आणलं ना. तुमचा घरकुलात नंबर नाही लागला ना. मग हा सरपंच काय कामाचा? गरीबाला घर नाही देत लुच्च्या. खाऊ लेखाचा खाऊ लेखाची ढिरी वाढून राहिली, पण लोकांना घर नाही देऊन राहिलं गरीबाले. पैसा फेकीन त्याचे कामं करते हा सरपंच लुच्च्या. ना बा आता काय वरूनच घर येत नाही तर मी काय करू? हा सांगा ना. हा मा हाती जर असतं की मी बंद दिलं असतं ना. मा हाती नाही ते लिस्ट. गळ्या घंटे हा सरपंच मला दरवर्षीच म्हणते असा, लिस्ट मा हातीच नाही. मग काय दरवर्षी मा घर येतच नाही का? लोकांचे वर येतात बा. हा खपा मा काऊन नाही येत? बुड्डा झालो ना मी मरीन बा बिना घराचा. या सरपंचाला बिनजाच्या लास्त पाहिजे. जराशी जणाची मनाची म्हातारा माणूस कटकन द्या. शिफारस करावर ती नाही जमत. नाही पैसा नाही देत ना. बुडे बा तुम्ही 2-4 हजार द्या सरपंचाला, तास खचकनता काम करते तुमचं. बा मला कोणाचे उपाय नाही पाहिजे बा. मी भ्रष्टाचारी माणूस नाही ना बा, रुपया खात नाही ना. पण आता कधी वरूनच याद्या येत नाही तर काय करू मी? सांग ना तू. वरून नाव नाही येत नाही या बुड्याचं. लावली बा यानं ओशी तशी करणं, त्या मायली बिना पाणी हजमत लावली करणं यानं. बरं वरून सारी नाव येतात आहे की वरून लिहून येत आहे. चाल बरं चला सरपंच, दाखवतो मी तुम्हाला वरून कसे येतात. चला ना माझ्यासोबत चला, फक्त तुम्ही चला. आता बंद्या गात काले फिरतो गळ्या फालतू घेणं देणं मुले. मला कुतांक आले करून राहिला तू. जाऊ दे मला काम धंद्यात वावरात जा लागते. तू आजरी कामा सरपंच काले झक मारे झाले का मग तुम्ही? फिरणं जीवार येते तर वावरात कामात राजीनामा द्या. आम्ही होतो सरपंच. जमत नाही तर उकड्यान झाला रस्त्यान लागा. मतदान करायला आम्ही तुम्हाला ऐका लागेन आमचं. मोठे वावरात काम, घरी काम, दारी काम आहे. चला मुगड्या ना. आता हे पागल आपल्या ठसन गाजून जायला. पण आता कसं आहे आपण सरपंच म्हटल्या जात लागेल. हो रे बा येतो. चला. अरे बा आपल्याला मागं जा लागेल आपल्याला. हा काय करतो काय माहिती आता घंट्या. या मकानावाला माणूस गरीब आहे काय? सरपंच गरीब आहे काय? मकानावाला माणूस मुंशीराम भाऊ गरीब आहे काय? नाही गरीब नाही. पण अटी कोण आणलं तुला? काय आहे? काय हा माणूस गरीब नाही ना. मग तुम्हाला लाच कशी वाटली नाही हो? याले घरकुल द्यायच्या आगती. मुंशीराम घरकुल द्यायच्या आगती. गरीब राहिले गावातले घरकुल द्यायचे, श्रीमंताला लावले वाटणं घर. मग तुमच्या बरोबरीचे आहेत म्हणून तुम्ही घरात येऊन राहिले काय याले? या माणसाचं मकान लागेल, सलाब पडेला घरा, कलरिंग टाप आहे. हे गरीब झोपडीत राहून राहिले ना. याची किंमत नाही काही. दुखत्यानं शिरूच पाहिजे ना म्हटलं का. हा कोण माझं नानून राहिला घेणं देणं. ते माती आहे का आता? सांग ना तू. ते शासनाची हाती आणि माती काही नाही बाबा. काय तुमच्या हाती नाही? मग तुम्ही का गोळे घ्याल सरपंच झाले काय? तुम्हाला म्हणता येत नाही का शासनाला की गावात एवढे गरीब आहेत, एवढे दारिद्र्य खालील लोक आहेत, यायला घरकुल पाहिजेत. या माणसाकडे 10 एकर जमीन आहे, मकान बांधलेला, तुम्ही याला घरकुल कशा देऊ राहिले? कचकनी फोटो काढून ज्ञान दाखवा शासनाले. तरी ऑफिसला नेता येत नाही तुम्हाला. तरी समजत नाही का काही? एवढं जर होत नसेल तुमच्या ना राजीनामा द्या सरपंच पदाचा. मी होतो सरपंच. 6 गाव जर एका 10 मिनिटात जर लाईनवर नाही आणलं तर मग म्हणता हाई गंठ्या नाही. मग हे बाबू गंठन अटी तोंड वाचून काहीच फायदा नाही रे बा. हे सारी मिली बघत असते या मोठ्या लोकांची. यायचे मिळून मिसळून खातात ते. आपण राव ना उपाशी. आपलं कोण आहे? हा बुडे बा बरोबर आहे तुमचं. गरीबाचं कोण आहे? हा सरपंच लुच्चा आहे का? मोठ्या लोकांना देऊन राहिला घर. अरे बा घंटा काय तमाने घालून राहिला रे माझ दारी. काय झालं तुला आता? काय? अरे मुंशीराम भाऊ घरकुल आलं ना तुमचं? आलं बा घरकुल पाहून. काय झालं? सरपंच ऐकून घ्या. मुंशी काय आलं बा घरा बाहेर फालतू घेणं देणं. आता अजून तोंड वाजवीन हा घंट्या. मुंशीराम भाऊ तुम्हाला लाज वाटत नाही राजा? 10 एकर जमीन आहे, घरदार बांधलेलं राजा तुमचं. चमचम चमकून राहिलं घर. सलाब पडेला आहे घरा. या बुड्याचं घर कौलाचा आहे राजा, मातीचा आहे. कधी पडेन मरीन हा बुड्या सांगता येत नाही. पावसाळ्यात किती हाल होता त्या बुड्याचे. राजा एवढं असल्यावर घरकुल घेऊन राहिले तुम्ही ना तर शासनाला सांगाल पाहिजे मला घरकुलाची गरज नाही बाबा. मग कोणी माझ्या गावात गरीब असेल तर त्याला तुम्ही घरकुल द्या. सांगता येत नाही का मला? आता शासनाचा लाभ मला भेटून आला. मी काय ना करू? मी काय गेलतो का त्याच्यातो की मला घरकुल द्या म्हणून? त्यानं दिलं, मी घेतलं. तू त्या शासनाला म्हण तिकडे. मला नको म्हणू तू.
सण कोण आहे? हा सरपंच आहे लुच्चा. पण हा काहीच कामाचा नाही ना गावात. हा काय राजा सरपंच कसे हो तुम्ही? कचकन फोटो काढायला पाहिजे अशा माणसा घराचा, कचकन दाखवायला पाहिजे थटीचा, पण तुम्ही काहीच करत नाही राजा. बा आमचं काही नाही चालत ना बाबा रे. सरपंचाले वय खूच नाहीत ना चटीचा. काय सांगा तुले. काहीच चालत नाही तुमचं. नाही सह्या मारायला कशा आहो तुम्ही? रोडच्या याच्यावर कशा सह्या टेंडरवर सह्या मारता? बिल काढ नाही म्हणता बिल. मग याच्यात नाही काय? याच्यात नाही काय? बा गंठन याच्यातही मलाही दिली सरपंच आले तर खचकन आपलं घरकुल आणते, पण आपण द्या कुठे निराधारावर जगून राहिलो. कुठून पैसे आणून द्या सरपंच आले. अटी सारं कसं आहे माहिती आहे का गंठ्या? जो भ्रष्टाचार करीन 10-5 हजार दिन त्याचे घरकुल भेटते. आपल्यासारख्या गरीबाला कुठे काय घरकुल भेटणार आहे बा? जाऊ दे, काही नांद नको लागू या लुच्चे लोक. या नाही भेटलं नाही भेटलं बा. पा लुच्च हो तुम्ही. मोठे लेको 10-15 एकर जमीन आहे तुमच्या घरी, तरी तुमचे मन मोठी नाही झाली. शासनाने दिलं म्हणता. आणि तो बुडा गरीब आहे. त्या बुड्याला घरही नाही भेटलं तरी मनानं दिलदार आहे. जाऊ दे म्हणते, बांधू दे त्याला घर. आहे तुमच्या मनात उद्धार पणा. काही कोणाला द्यायच्या गोष्टी आहेत तर शिल्लक चालू नको रे. जाय रे मुकड्या नटू पागला. हो मनशीराम, त्याशी बोलून नाही राहिलो मी. अगोपणा करू नको. चला हो सरपंच, चला ना. तुम्हाला अजून दाखवतो मी. चला. बस झालं गड्या. काय दाखवता आता? तुम्ही चला ना फक्त. चला फक्त. हो बापा चा जगातून सर्कस काढते बोहा. एक तर पागल आहे. याले कसं नाही हो म्हणता येत नाही. 2-4 झपकेच ना मारो. काही सांगता येत नाही याचं. हा गेल्या गोंठेर काय करावं लागते काय माहिती. घरकुल आलं मला तर याच्या गांडाचं येतात या लोकांच्या हेन्ना देणं. म्हणजे आम्हाला घरकुल आलं जैली यायची कोरपली. सरपंचाला जाऊन भेटायला लागेल बाबा, नाही तर करीन कॅन्सल. 2-3 हजार टेकावं लागतील सरपंच आली. असं बांधून घ्या लागेल वाडग्यात घर आपल्याला. म्हणजे कसं कोटाचं होऊन जाते. कुटार मुटार भरेल. चाल बाबा हे हाल हवाल पाहू दे काय तर मग जाऊ चुपचाप भेटू सरपंच. दोघं 3 जण आले बाबा. काय आता कोकडे मारला चक्कर. तुमच्याकडेच मारला नामदेव हो चक्कर. तुमचा बंगला दाखवणार नाही सरपंचाने. घरकुल दिलं ना तुम्हाला सरपंचानं घरकुल. हा घरकुल भेटलं गड्या. कसं होऊन जाते ना बाबा गरीबाचं घर. आज नाही वाटत हो गरीब म्हणतानी. 10 एकर वावर आहे ना, बंगला लागेल आहे ना, सलाबचं घर आहे तुमचं. आणि सरपंचाला देणारा लाज नाही वाटत? तुमचा दोस्त आहे काही करीन का? सरपंच किती बेश्रमपणा. तुमच्या डोळ्यानं या माणसाच्या घरी 10 एकर वावर आहे, घरदार बांधलेला. या माणसाला घरकुल आणि या बुड्याचा झोपडा आहे राजा. तिनं जाऊन खसं पाणी गळते ना. या माणसाने घरकुल नाही बुड्याले. तुम्हाला लाज नाही? ये घेणार त्याच्यापेक्षा लाज नाही. गंठन गरीबाला काही भेटत नाही रे भोवटीसा. हे सारी मिली भोगवत आहे. एका ताटात बसून खातात. हे गोड गोड बोलतात. आणि एकामेकाचे कामं करून घेतात. अरे गंठ्या, मला घरकुल भेटलं तू कोण पोट दुखून राहिलं? गरीबां श्रीमंताचा काय आला आता? शासनाने दिलं मले. त्यात काय आहे आता? शासनाने दिलं असं नाही सांगत की माझ्या दोस्तानं सरपंचानं मला घरकुल दिलं म्हणून. बरोबर जाकला होता राजा हो. त्या देवलाले घर नाही, या बुड्याले घर नाही. असे असंख्य लोक आहेत आपल्या गावामध्ये गरीबात. 2 रुपये किलोचे कंट्रोलचे गहू खातात. दारिद्र्याच्या खालील लोक आहेत आपल्या गावामध्ये. त्याला घरकुल नाही. तर तुमच्या बिल्डिंग चढणार आहे घरकुल आहेत. अरे बाबू गंठन भांडण नको रू बापा. जाऊ दे, आपल्याला नाही भेटलं नाही भेटलं चाल. जाऊ दे, त्याला घेऊ दे बापा. बंगल्यावर बंगले बांधू दे. त्याच्या जो पैसा कमी पडला म्हणून आता शासनाची मदत घेऊन राहील ते घरकुलासाठी. समजदारी दाखवूच नका तुम्ही. हे तुम्ही असं म्हणता ना म्हणून हे हेडगावले. याच्या ढुंगणा सटके पाहिजे. तुम्हाला का सरपंच काय कामाचा हो? आपल्याला घरकुल देत नाही, भरकुल देत नाही. मग हा कासाठी निवडून दिला पुन्हा लुच्च्या. याला गरीब श्रीमंत माहित नाही गावातली किती आहेत. पहिले गरीबाला न्याय करा, मग श्रीमंताला द्या. आपण असं म्हणत नाही देऊ नका, द्या. पण मग पहिले गरीबाचे पुरे ते करा घरकुला. पागल गंठ्यानं काही बघला रे गड्या. बोलत का बोलायला चालत घेऊन राहिला बा. हा फडफड बोलून राहिला. म्हटलं का बेकार झालं काही. मी आता जातो बापा. ऑफिसला जातो मी. सांगतो त्याले की बा असा या लोकांना घरकुल द्या म्हणून. तू असा बोंबाटा नको करू, बर तमाशा नको भरू ना. पाहिले का गंठन आपला माणूस असल्यावर असं करून राहायला का? आपल्या माणसाची आपण आपला माणूस बदल बरोबर आहे का? हे त्या कामातल्या का आम्ही अर्ध्या रात्री पडतो का? आणि तू तमाशा घालून राहिला. जाऊ दे ना, भेटलं तर भेटलं. माईसारखं झालं, सरपंच झालं, जाऊ दे ना.
आता आपला न तुपला हो हा, आपल्याला समान न्याय, आपण आहो एक तर समाजसेवक. हा, आपल्याला हे लुच्चे कामं पटत नाहीत, भ्रष्टाचार तर अजिबात पटत नाही. हा, तुम्हाला घर आहे, दार आहे, सारा आहे, पैसा अदला आहे, जमीन जुमला साराच आहे तुमचं. मग तुम्हाला घरकुलाची गरज आहे काय? मग तुम्हाला किती आशा आहे? हां, किती आशा आहे की फुकाले भेटलं तर घेऊच दे सावटून, फुकाले भेटलं तर घेऊच दे सावटून. जाऊ दे ना, भेटलं ना मुले, आता जाऊ दे ना, चुपचाप तेरी चूप मेरी चूप. हा, काय लेखा माणूस आज. असा आहे मित्र, आपण खरं बोलली कशी दाबदाब करतात माणसाला, थोडीशी चिरी मिरी देतात, 2-4-5 पैसे, आणि कसं त्या माणसाचं तोंड दाबतात हे लोक असे. हा, आता घरकुलाचं प्रकरण मी उचललं. आता तुमच्या गावातली परिस्थिती सांगा घरकुलाची काय आहे तर कमेंट्स करून. व्हिडिओ लाईक करा, शेअर करा, नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा, आणि उरुळी धप्प आपण उद्या मग आता.